मंडळी ठरलं तर मग ही मालिका गेली 1.5-2 वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. तर या मालिकेत सायली आणि अर्जुन या जोडीखेरीज सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तर या मालिकेतील एका कलाकाराची स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत एंट्री होणार आहे. तर हा कलाकार आहे विलास पाटील ही भूमिका साकारणारा अभिनेता. तर विलासचं ठरलं तर मगमध्ये खून झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता हा अभिनेता नव्याने सुरू होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका येत्या 27 मेपासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत आहे. तर ठरलं तर मगमध्ये विलासची भूमिका अभिनेता अभय राणे याने साकारली होती. आता ते येड लागले प्रेमाचं या नव्या मालिकेत अण्णा या भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीकडून त्यांचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये त्यांच्या पात्राची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. तर दाखवायला समाजसेवक करतो नेतेगिरी, नजरेआड मात्र करतो गुंडगिरी. अण्णा या लुकसाठी अभय राणे दाक्षिणात्य वेशात पाहायला मिळतात. तर येड लागलं प्रेमाचं या मालिकेत अभय राणे यांच्यासोबतच पूजा बिरारी, विशाल निकम, जय दुधाणे, अतिशा नाईक, नीना कुलकर्णी हे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मालिकेचे विविध प्रकारचे प्रोमो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर ठरलं तर मगमधील अभय यांच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेचे कथानक अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आहे. सायली खरी तन्वी असल्याचे सत्य, मधुभाऊवर झालेले खोटे आरोप आणि विलास मर्डर केस या घटनेभोवती फिरते. विलास पाटील मर्डर केस हा मुद्दा तर मालिकेत चर्चेचा विषय आहे. मधुभाऊंच्या आश्रमात विलास पाटील हा साक्षीने पैसे देऊन पाठवलेला गुंड राहायला येतो. त्याला आश्रमाशी संबंधित कागदपत्रे शोधायची असतात. मात्र ते काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा खून होतो. साक्षीच्या हातून त्याचा खून झालेला आहे. मात्र या प्रकरणात मधुभाऊ तुरुंगात जातात. तर हाच विलास पाटील म्हणजेच अभय राणे हे स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या नव्या मालिकेत नव्या भूमिकेत झळकणार आहेत. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.